डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड GI एंडोस्कोपी सेंटर, सोलापुरातील अत्याधुनिक गॅस्ट्रो उपचार केंद्र. तुमच्या पोट, लिव्हर आणि आतडीच्या सर्व समस्यांसाठी विश्वास. नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा. 55 दिवसांत निकाल लागला आहे. आता जलद गतीने फासावर लटकवा. वाव संघटनेची मागणी. सोलापूर. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे 3.5 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या भीमराव कांबळेला पुण्यातील विशेष न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोर्टाने फाशी सुनावल्यानंतर आज खऱ्या अर्थाने आमच्या चिमुकलीला श्रद्धांजली वाहिली आहे, अशी प्रतिक्रिया सोलापुरात वाव संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांनी दिली आहे. ती चिमुकली सोलापूरची नात होती. त्या नराधमाला फाशीची शिक्षा 55 दिवसांत जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे. शिक्षा ठोठावल्यानंतर विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी आता फासावर चढा असे शब्द भीमरावला उद्देशून काढले. चिमुरडीला न्याय मिळाल्याची भावना सर्व सदस्यांनी व्यक्त केली आहे. यावेळी विद्या लोलगे, मदिना पटील, पुष्पा हलकुडे, शारदा मसुदी, अफरीन पटील, उषा नरले, अर्चना आवार, अनुजा उमाटे इत्यादी महिला उपस्थित होत्या. नसरापूर प्रकरणात जे आहे आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे, काय प्रतिक्रिया तुमची? आम्ही वाव संघटनेतर्फे या चिमुकलीला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पित करत आहोत आणि तिला खऱ्या अर्थाने आज न्याय मिळालेला आहे. कारण की ही जी घटना ही महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना होती. देशात अशी कुठेही अशी घटना घडली तर याच पद्धतीवर, याच धर्तीवरती न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. तसेच माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी शब्द दिलेला होता की मी फास्ट ट्रॅक कोर्टामार्फत ताबडतोब आणि त्वरित निकाल लावून घेतो. तो शब्द आज त्यांनी पाळलेला आहे. माननीय न्यायमूर्तींचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. कारण की एवढ्याशा चिमुकलीला काय भावना असतात. आज तिला चॉकलेटाचा आमिष देऊन, आमिष देऊन इकडे खेळायला घेऊन जाऊन तिच्यावरती अत्याचार केलेला आहे. तिला बिचारीला माहीत पण नसेल की एवढा मोठा आजोबाच्या वयाचा माणूस आपल्यावरती अत्याचार करेल. ही जी मानसिकता जी आहे, पुरुषी जे वासना आहे, हे चिरडून टाकायचं काम आज न्यायालयाने केलेलं आहे. जसा निकाल दिला आहे तसाच फास्ट ट्रॅकवरती अतिशय जलद गतीने त्याला फाशीची शिक्षा सुनावावी हीच आमची नम्र विनंती आहे.